प्रिव्हियस लेक्चरला आपण टायमर इन्स्ट्रक्शन्स बघितले, बेसिक लॉजिक इन्स्ट्रक्शन्स बघितले. आता आपण बघणार आहोत आणि काउंटरचे इन्स्ट्रक्शन्स बघितले. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट कंपॅरिझन इन्स्ट्रक्शन इन पीएलसी प्रोग्रामिंग. कंपॅरिझन म्हणजे काय? वी आर गोइंग टू कम्पेअर दी टू इनपुट्स. ठीक आहे, दोन इनपुट आपल्याला असणार आहे, कोणते पण असणार आहे. रिगार्डिंग रँडम तुम्ही कोणतेही कम्पेअर करू शकता, जिथे आपल्याला डेटा कन्सिडर करायचा आहे इन कम्पॅरेटिव्ह मॅनर, म्हणजे जिथे मला काउंटर इन्क्रीमेंट करायचं आहे, डिक्रीमेंट करायचं आहे बाय कम्पेअरिंग दी व्हॅल्यूज. किंवा एक कंडिशन द्यायची की समजा टेम्परेचरची रेंज आहे 0 to 30 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर सेन्सर आहे तुमच्याकडे 0 to 30 डिग्री सेल्सिअसवाला, आणि मला रिक्वायर्ड टेम्परेचर जे आहे माझ्या सिस्टीमसाठी ते लागते मला 25 डिग्री सेल्सिअस. तर मी काय करणार आहे, आय एम गोइंग टू सेट दी व्हॅल्यू. ठीक आहे, सेट कशा करणार आहे? बाय कम्पेअरिंग दिस टू व्हॅल्यू. एक रेफरन्स व्हॅल्यू जी माझ्याकडे काय 30 डिग्री सेल्सिअस मॅक्स टू मॅक्स इन्क्रीज करायची, मला जी सेट करायची ती किती आहे? 25 डिग्री सेल्सिअस. सो इन दॅट केस आय एम गोइंग टू कम्पेअर दिस टू व्हॅल्यू. इफ my temperature is equals to 25 degrees Celsius, then the corresponding operation will takes place, whatever it may be. ॲज पर टेम्परेचर तुमचा फॅन ऑन करायचा आहे, फॅन ऑफ करायचा आहे की काय करायचं आहे, हे कंडिशन्स तुमच्या प्री डिसाईड होणार आहेत डिपेंडिंग अपॉन द सेट व्हॅल्यू ऑफ द टेम्परेचर. सो सेम वे आपण इथे कम्पेअर करणार. इफ इट इज लेस दॅन देन व्हॉट टू डू, इफ इट इज ग्रेटर दॅन, किंवा आपण असं कंडिशन ॲझ्युम करू की इफ इट इज इक्वल्स टू 25 डिग्री सेल्सिअस देन इट इज अ नॉर्मल टेम्परेचर. मग तिथे तुमचा एलईडी इंडिकेट करेल. इफ इट इज लेस दॅन 25 डिग्री सेल्सिअस देन आय हॅव टू टर्न ऑफ दी फॅन. जर इफ इट इज ग्रेटर दॅन 25 डिग्री सेल्सिअस देन आय हॅव टू टर्न ऑन दी फॅन. सो ह्या ज्या कंडिशन्स आहे ह्याच आपण चेक करणार आहोत विथ द हेल्प ऑफ कंपॅरिझन इन्स्ट्रक्शन विच कॅन बी युज्ड इन द पीएलसी प्रोग्रामिंग. ठीक आहे, सो व्हेरियस इन्स्ट्रक्शन्स आहे. सो व्हेरी फर्स्ट यू कॅन ऑब्झर्व हिअर द इक्वल इन्स्ट्रक्शन which tests the whether two values are equal or not. Not equal means which tests the values are not equal. ठीक आहे, मग करस्पॉन्डिंग ऑपरेशन तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलं टेम्परेचर सेन्सरचं, असे तुम्ही वेगळे वेगळे एक्झाम्पल यूज करू शकता फॉर दिस इन्स्ट्रक्शन्स. देन लेस दॅन पण असू शकतं. ठीक आहे, जे आता मी सांगितलं टेम्परेचर जर लेस दॅन असेल तर मला फॅन ऑफ करायचा आहे, ग्रेटर दॅन असेल तर फॅन ऑन करायचा आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू आपण दोन्ही कंडिशन्स करू शकतो. किंवा माझ्याकडे सिम्पली डेटा अवेलेबल आहे, तो डेटा मला कम्पेअर करायचा आहे. पर्सेंटेज किंवा रिझल्ट अनालिसिस फाइंड आउट करतो आपण सेम वे जसं शीटमध्ये एक्सेल शीटमध्ये आपण कंपॅरिझन इन्स्ट्रक्शन्स किंवा फिल्टर लावतो, सेम वे आपण इथे पीएलसी मध्ये पण करू शकतो आणि एक डेटा टेबल पण तुम्ही जनरेट करू शकता. सो डेटाबेस मॅनेजमेंट पण कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रक्शन्स. सो जनरल डेटाबेस मॅनेजमेंट पण तुम्ही करू शकता. सो त्याच्यासाठी वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स आहे. त्यामध्ये दुसरं अजून एक आहे ग्रेटर दॅन. व्हॅल्यू जर ग्रेटर असेल तर मग करस्पॉन्डिंग ऑपरेशन परफॉर्म होईल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. देन मास्ट कंपॅरिझन मीन्स टेस्ट दी पोर्शन ऑफ टू व्हॅल्यूज टू सी वेदर दे आर इक्वल ऑर नॉट. ठीक आहे, त्याला म्हणतो मास्ट कंपॅरिझन, म्हणजे पार्शियल व्हॅल्यू आपण चेक करतोय. देन लिमिट टेस्ट टेस्ट दी वेदर वन व्हॅल्यू इज विदिन दी लिमिट रेंज. मॅक्झिमम मी आता जसं सांगितलं की टेम्परेचर सेन्सरची मॅक्झिमम रेंज आहे 30 डिग्री सेल्सिअस. जर त्या रेंजच्या आत असेल तर तो नॉर्मल ऑपरेशन परफॉर्म करेल. ग्रेटर दॅन गेला की तुमचं टेम्परेचर सेन्सर काय झाला पाहिजे, तो डिस्कनेक्ट झाला पाहिजे किंवा तुमच्या सिस्टीममधून ऑफ झाला पाहिजे. सो इट इज नथिंग बट दी लिमिट टेस्ट. सो ठीक आहे, सो हे वेगळे वेगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शनचा कसा यूज करता येईल. सो आपण ॲझ्युम केलं की इफ आय एम गोइंग टू रेफर दी इक्वल इन्स्ट्रक्शन. सो इक्वल इन्स्ट्रक्शनमध्ये काय असतं की जनरली दोन व्हॅल्यूज तुम्हाला द्यावे लागतात बिकॉज वी आर कम्पेअरिंग दी टू व्हॅल्यूज ए अँड बी. ठीक आहे, सो जेव्हा मी व्हॅल्यू कम्पेअर करणार आहे त्यावेळेस त्याचं काय कन्सिडर करणार आहे, द इन्स्ट्रक्शन इज लॉजिकली सेट इफ दे आर इक्वल, बट इफ दे आर नॉट इक्वल देन वी कॅन से दॅट इट इज लॉजिकली फॉल्स. सो सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहे. सोर्स ए अँड सोर्स बी मे बी युअर ॲड्रेस. ठीक आहे, आपण इंटरनली काय करतोय, व्हॅल्यू देतोय डिफाईन करताना, पण डिफाईन केलेल्या व्हॅल्यू ज्या काही करस्पॉन्डिंग मेमरी लोकेशनमध्ये सेव्ह असतात ते मेमरी लोकेशन तो ट्रॅक करत असतो. कारण पीएलसी काय करतोय, आपलं स्कॅनिंग करतोय, इनपुट डेटा स्कॅनिंग, आउटपुट डेटा स्कॅनिंग. ज्यावेळेस तो स्कॅन करतोय त्यावेळेस तो त्या डेटा टेबल जो काही तुमचा आहे इंटरनली इन द इनपुट कार्ड, त्या इनपुट कार्डचा जो करस्पॉन्डिंग ॲड्रेस घेऊन त्या करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये जी काही व्हॅल्यू असते ती सेव्ह केलेली ती व्हॅल्यू तो कम्पेअर करतो. ठीक आहे, सो हिअर internally the address value is considered for this source A and source B values. ठीक आहे, and they are in the generally 2's complement form. Compare करतोय, compare means what, we are generally actually finding the difference value. ठीक आहे,
एक कंपॅरिझन म्हटलं म्हणजे काय असतं, की आपण सबट्रॅक्शन परफॉर्म करत असतो आणि सबट्रॅक्शन जेव्हा करतो त्यावेळेस आपण डिजिटलमध्ये त्याला काय करतो, जो काही बिट कम्पेअर करायचा आहे, नंबर कम्पेअर करायचा आहे, तो आपण त्याचा टूच कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करून मग त्याचे ॲडिशन परफॉर्म करतो आणि व्हॅल्यू जनरेट करतो. हेन्स हिअर वी आर considering these values are stored in terms of two's complementary form. Comparison means it is nothing but the performing, we are performing some differentiation or we are performing some comparison or we are performing some subtraction value. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल टेक्निकमध्ये जे आपण यूज करतो, जनरली वी परफॉर्म दी टूज कॉम्प्लिमेंट फॉर्मेशन. सो त्यासाठी आपण कन्सिडर केलेलं आहे. नेक्स्ट समजा नॉट इक्वल असेल तर सेम फंक्शन काय असणार आहे, नॉट इक्वल असेल मीन्स ही व्हॅल्यू ग्रेटर असेल, ही व्हॅल्यू लेस असेल, देन दे आर नॉट इक्वल, दॅट मीन्स इट इज अ लॉजिकली ट्रू. बट if they are equal, that means it indicates what, it is logically false. So always instructions are stored in terms of two's complement form. So या मानाने हे त्याचं तुम्हाला लॅडर डायग्राम मध्ये या मानाने बघायला मिळेल. तिथे ए आणि बी व्हॅल्यू असतात. हाच जो आहे तो लॅडर लॉजिकचा फॉर्मॅट आहे. प्रत्येक इन्स्ट्रक्शन साठी लेस दॅन और इक्वल टू सेम फंक्शन परफॉर्म करणार इंटरनली. ठीक आहे. सो लेस दॅन और इक्वल टू म्हणजे काय, की आयदर ए इज इक्वल्स टू मी जर अझ्युम केलं 10, बी इज इक्वल्स टू 10 अझ्युम केला, सो इट इज ऍक्च्युअली इक्वल्स टू. ठीक आहे. मग इक्वल्स टू ला पण हा काय करणार आहे, कंटिन्युअस ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. किंवा लेस असेल, ए इज लेस दॅन बी मीन्स व्हॉट, ए जर 7 असेल, बी 10 असेल तर लेस दॅन आहे मीन्स हा दोन्ही पण परफॉर्म करतो, आयदर इक्वल ऑपरेशन और लेस दॅन ऑपरेशन. सो दोन्ही परफॉर्म केले जातात विथ द हेल्प ऑफ दिस लेस दॅन और इक्वल टू. दोन्ही कंडिशन्स आहे, और कंडिशन आहे. म्हणजे काय, की आयदर मला ती व्हॅल्यू लेस पाहिजे किंवा ती इक्वल पाहिजे. ठीक आहे. सेम वे ग्रेटर दॅन असेल तर नॉर्मली तो फक्त काय करणार आहे, ए मस्ट बी ग्रेटर दॅन बी. सो ए आणि बीचं कंपॅरिझन होणार. इफ ए इज ग्रेटर दॅन बी देन इट विल वर्क्स प्रॉपरली और इट इज लॉजिकली ट्रू. इफ ए इज लेस दॅन बी दॅट मीन्स द कंडिशन इज फॉल्स. ठीक आहे. देन ग्रेटर दॅन और इक्वल टू, इथे परत दोन कंडिशन्स येत आहे. मला आयदर इक्वल कंडिशन पाहिजे किंवा व्हॅल्यू काय असली पाहिजे, ग्रेटर असली पाहिजे. ग्रेटर कोणाची, ए शुड बी ग्रेटर दॅन बी. ठीक आहे. then and then it will generate the proper output. देन मास्ट कंपॅरिझन मीन्स पार्शल व्हॅल्यू चेक करतोय. मग मला पार्शल व्हॅल्यू म्हणजे मी काहीतरी रेंज डिफाईन केलेली असेल तर रेंज डिफाईन केल्यानंतर त्यातल्या काही व्हॅल्यू मला कम्पेअर करायच्या आहेत, सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर नाही करायच्या. सो इन दॅट केस आय एम गोइंग टू रेफर सम मास्क व्हॅल्यू अँड ॲज पर दॅट इट विल परफॉर्म दी कंपॅरिझन ऑपरेशन. ठीक आहे. सो पोर्शन ऑफ डेटा टू बी मास्क्ड बाय दी सेपरेट वर्ड. ठीक आहे. सो इथे मला इंडिकेट करावं लागणार आहे की काय मला व्हॅल्यू, कोणत्या व्हॅल्यू कम्पेअर करायच्या. सो प्रॉपरली इंडिकेट करून मग त्या काय होणार, कम्पेअर होणार. ठीक आहे. सो सोर्स इज द ऍड्रेस व्हॅल्यू यू वॉन्ट टू कम्पेअर अँड मास्क इज द ऍड्रेस ऑफ द मास्क थ्रू विच द इन्स्ट्रक्शन मूव्स द डेटा. म्हणजे काय, की 0 to 5 पर्यंत व्हॅल्यू माझ्याकडे सेव्ह केलेल्या किती आहे, सोर्स इज द ऍड्रेस ऑफ व्हॅल्यू यू वॉन्ट टू कम्पेअर. म्हणजे सोर्समध्ये समजा मी 10 हा डिजिट सेव्ह केलेला आहे. ठीक आहे. आणि मासमध्ये मी काय टाकणार आहे, 5. सो 0 to 5 हा काय करणार, तो चेक करणार. सो इंडिकेट काय करणार, आयदर instruction moves the data. Instruction moves the data means what, through which the instruction moves the data means what, की 5 पासून तो एकतर पुढे कम्पेअर करेल किंवा 5च्या आतले डेटा कम्पेअर करणार. सो ही त्याची काय झाली, मास्क व्हॅल्यू झाली. सो सगळ्या व्हॅल्यू कम्पेअर न करता त्यांनी काय केलं, फक्त त्या रेंज मधल्या व्हॅल्यू कम्पेअर केलेल्या आहे. सो इट इज इन द हेक्साडेसिमल व्हॅल्यू. कारण इथे आपण कुठलाही कंपॅरिझन किंवा डिफरन्शिएशन परफॉर्म नाही करत, ते नॉर्मल आपण रेंज कन्सिडर करतोय. सो हेन्स इट इज इन दी हेक्साडेसिमल व्हॅल्यू. जनरली जो काही तुमचा डेटा असतो तो आयदर अस्की कोडमध्ये असतो किंवा हेक्समध्ये फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलेला असतो. सो जनरली ह्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या 16 बिट डेटा फॉर्मॅटमध्ये असतात, लॉजिकल डेटा बिट्स. ठीक आहे. 16 बिटच्या फॉर्मॅटमध्ये असतात आणि त्या कम्पेअर केल्या जातात. सो सोर्स ॲड्रेस 16 बिटमध्ये कन्वर्ट केला जातो, डेटा ॲड्रेस पण काय केला जातो, 16 बिटमध्ये कम्पेअर केला जातो. देन लिमिट टेस्ट. लिमिट लिस्ट म्हणजे काय, की मला जसं मी सांगितलं की टेम्परेचर सेन्सरची रेंज मला किती घ्यायची आहे, 0 to 20 डिग्री सेल्सिअस समजा टेम्परेचर सेन्सर आहे माझा. सो मला लिमिट काय द्यायचं, की मला माझ्या सिस्टीमसाठी फक्त 10 डिग्री सेल्सिअस इतकं सफिशियंट टेम्परेचर आहे. तर मी इथे काय करणार, लिमिट
लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेट करणार. सो मॅक्झिमम मला किती पाहिजे 0 डिग्री सेल्सिअस आणि हाय किती पाहिजे 10 डिग्री सेल्सिअस. सो त्यावेळेस ती व्हॅल्यू मी सेट करणार. सो ॲज पर दॅट इट विल चेक्स दी व्हॅल्यू लोअर अँड अप्पर, आणि त्यामध्ये जर तो ओके असेल देन टेस्ट ओके येईल. ठीक आहे, व्हॅल्यू लॉजिकली ट्रू असेल. सो यूज द लिमिट इन्स्ट्रक्शन टू टेस्ट फॉर व्हॅल्यू विदिन और आउटसाइड दी स्पेसिफाईड रेंज डिपेंडिंग अपॉन हाऊ यू सेट दी लिमिट्स. मग मी लिमिट सेट कशा केल्या होत्या 0 डिग्री टू 20 degree Celsius. So low limit test and high limit values can be word address or constant restricted to the following combinations. आता combinations कसे कसे असणार आहे. If the test parameter is program constant means both the low limit and high limit parameter must be word address. Program constant म्हणजे काय की इन्स्ट्रक्शन नकोय मला तिथे. ठीक आहे, इफ द टेस्ट पॅरामीटर इज प्रोग्राम कॉन्स्टंट म्हणजे काय की समजा आधी मी काहीतरी काउंटर डिफाईन केलेला असेल किंवा टेम्परेचर सेन्सरची व्हॅल्यू डिफाईन केलेली असेल, त्याची ॲज अ मी ॲड्रेस व्हॅल्यू कन्सिडर करते किंवा इन्स्ट्रक्शन व्हॅल्यू घेते. तर ती इन्स्ट्रक्शन व्हॅल्यू जर असेल तर तुमचा जो लो लिमिट आणि हाय लिमिट पॅरामीटर्स आहे ते काय असले पाहिजे, मस्ट बी तुमचे वर्ड ॲड्रेसेस असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथे फॉर एक्झाम्पल वरती मी टेम्परेचर सेन्सर डिफाईन केलेला होता, तो ॲज अ T1 म्हणून मी डिफाईन केला होता. ज्यावेळेस मी हे इन्स्ट्रक्शन यूज करणार आहे टेस्टचं, त्यावेळेस मला तिथे मला इंडिकेट काय करावं लागेल, दोन व्हॅल्यू लो लिमिट आणि हाय लिमिटचं T1 पुढे काहीतरी व्हॅल्यू इंडिकेट करावं लागेल, T2 व्हॅल्यू इंडिकेट करावं लागेल. सो हा काय झाला, वर्डने मी डिफाईन केलेलं आहे T1 आणि T2. इनिशियली जर ज्या डिफाईन केलेल्या त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूनेच मला पुढे डिफाईन करावं लागेल. मला तिथे डिजिट्स नाही घेऊन चालणार, मला तिथे नंबर्स नाही घेऊन चालणार, मला डायरेक्टली इनिशियलायझेशन करावं लागेल विथ द हेल्प काय प्रिव्हियसली मी टेम्परेचरला ज्या इंडिकेशन जसं मी सांगितलं की विन प्रो लॅडर मध्ये इनपुटला आपण एक्स ने डिफाईन करतो आणि आउटपुटला वाय ने डिफाईन करतो, किंवा काउंटर असेल तर सी असतो, टायमर असेल तर टी असतो. सो मग जे काय असेल त्या पद्धतीने जे काही तुम्ही इनिशियलायझेशन केलेलं असेल, खाली पण तुम्ही डिफाईन करताना जेव्हा टेस्ट लिमिट ऑपरेशन परफॉर्म करताय त्यावेळेस तुम्हाला त्याच वर्डने डिफाईन करावा लागणार आहे. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द कंडिशन. इफ द टेस्ट पॅरामीटर इज वर्ड ॲड्रेस देन लो लिमिट अँड हाय लिमिट पॅरामीटर्स कॅन बी आयदर अ प्रोग्राम कॉन्स्टंट. सो तुम्ही काय करू शकता, व्हाईस वर्सा कंडिशन करू शकता, परफॉर्म करू शकता. ठीक आहे, सो ट्रू और फॉल्स कंडिशन्स कोणत्या कोणत्या येतील. इफ द लो लिमिट हॅज द व्हॅल्यू इक्वल टू और लेस दॅन द हाय लिमिट द इन्स्ट्रक्शन इज ट्रू. कारण का लिमिट लो लिमिट काय असू शकतं, समजा 0 to 20 डिग्री सेल्सिअस ही रेंज घेतलेली आहे आणि जर तुमचा लो लिमिट जर असेल ही इक्वल म्हणजे काय 0 to 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे ऍक्सेप्टेबल रेंज आहे 20 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम. सो इट कॅन बी इक्वल्स टू हाय लिमिट और इट कॅन बी लेस दॅन हाय लिमिट. सो म्हणून ती काय असेल, इट इज अ ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू. इफ इट इज नॉट देन वी कॅन से दॅट इट इज अ फॉल्स व्हॅल्यू और इट इज नॉट ऍक्सेप्टेबल वन. सो इथे त्यांनी डिफाईन केलेलं आहे की रेंज कशी कन्सिडर केलेली आहे. सो 5 लो लिमिट 5 दिले, हाय लिमिट किती कन्सिडर केला, अजून केलं 8. सो 5 through 8 हा काय झालाय, ट्रू व्हॅल्यू झालेल्या आहेत. पण 4 घेतली तर ती चालणार नाही, कारण लोअर लिमिट काय माझं 5 आहे. म्हणजे काय मिनिमम व्हॅल्यू माझी काय असली पाहिजे, 5 असली पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली नकोय. एकदम मिन टू मिन व्हॅल्यू किती 5 पाहिजे, त्याच्या खाली नकोय. जर मी 4 डिफाईन केली तर ती पण काय, इट इज फॉल्स. जर 8च्या वरती घेतली तर ती पण काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. सो 9 कन्सिडर केला तरी तो काय जाणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि हे -32,768 हे काय जे ऍड्रेस इंटरनली डिफाईन व्हॅल्यू ज्या आहेत त्या कन्सिडर केलेल्या आहेत, ऍड्रेस व्हॅल्यू. ठीक आहे, सो दिस वॉज अबाउट दी कंपॅरिझन इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, सो आपण त्याचा विन प्रो लॅडर मध्ये कसं लॉजिक यूज करायचं त्याचा एक प्रोग्राम बघूया. सो याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स तर कळाले आहे ना, सिम्पल इन्स्ट्रक्शन्स आहे, ह्या जनरल आहेत, त्या अंडरस्टँडेबल आहेत, तुमच्या लक्षात आल्याच असतील. कारण नॉर्मली आपण हे कुठे पण ऑपरेशन परफॉर्म करतोच, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू, लेस दॅन और इक्वल्स टू. फक्त इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. विन प्रो लॅडर मध्ये आपण बघूया ते. ठीक आहे, पहिले मी सांगितलं आपल्याला काय करायचंय, आयदर स्विच घ्यायचा आहे, काही पण घ्या तुम्ही. ठीक आहे, सो एक स्विच घेतला मी, सो इकडनं एक स्विच उचलला, त्या स्विचला डिफाईन केलं X0. सो ह्या स्विचला स्विच ऑन केल्यानंतर मला काहीतरी
ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आणि 2 बिट व्हॅल्यू कम्पेअर करायचे आहे. सो आधी मला त्या व्हॅल्यू डिफाईन कराव्या लागणार आहे. ठीक आहे. सो डिफाईन करण्यासाठी मी काय करेल की काउंटर हा बेस्ट एक्झाम्पल आहे, कारण ते तिथे काय होऊ शकते की 1 बाय 1 मी त्या स्टॉप करू शकते काउंटिंग आणि कम्पेअर पण करू शकते ॲट द सेम टाइम डेटा. ठीक आहे. सो आपण इथे डिफाईन करू ॲज अ C0 ठीक आहे. आणि प्रीसेट व्हॅल्यू घेऊ 10 समजा. एक चेक करू. सो प्रीसेट व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे माझा काउंटर जो आहे तो काय आहे 10 पर्यंत काउंट करणार आहे, 0 to 10. सो देन आउटपुट जनरेट होईल इथे बाय 0. ओके. नेक्स्ट अजून एक घेतला मी x1 घेतला इनपुट. ठीक आहे. आणि एक सेकंड काउंटर ऍड करते. ओके. आणि एक काउंटर घेतला. C वर क्लिक केलं की इथे यायचं. इथे तुम्ही डिफाईन करा ॲज अ C1. ठीक आहे. प्रीसेट व्हॅल्यू याची घ्या 20. ओके करा. आउटपुट जनरेट करा. आउटपुट काय घेऊ आपण आता इथे Y1. ठीक आहे. Y1 हे झालं. 2 काउंटर्स मिळाले मला. 2 काउंटर्स मिळाल्यानंतर परफॉर्म काय करायचे मला कंपॅरिझन फंक्शन, म्हणजे ह्याच्यातली व्हॅल्यू जेव्हा इन्क्रीमेंट होत जाईल 0 to 10 पर्यंत जाणार आहे आणि 20. सो हा 0 to 20 काउंट करेल, हा 0 to 10 काउंट करणार. सो दोघांमध्ये इन बिटवीन ज्या व्हॅल्यू आहेत त्या समटाइम्स इट मे बिकम्स इक्वल, इट मे बिकम्स ग्रेटर, इट मे बिकम्स लेस. ठीक आहे. सो तेच आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे. सो त्यासाठी आपण एक फंक्शन घेऊया. फंक्शन नेम कंपॅरिझन आहे का चेक करू. एक मिनिट. डायरेक्टली इथे चेक करू. फंक्शन नेम इनपुट एरर. ओके वेट. ओके. CMP घेतला. मे बी याच्याने मला असं वाटतं सगळ्या व्हॅल्यू मला मिळतील. ठीक आहे. सो ए काय माझं आता कम्पेअर करायचं आहे C0. मी जसं सांगितलं की जर आधी आपण डिफाईन केलेलं असेल तर प्रिव्हियस व्हॅल्यू ज्या इनपुटने इंडिकेट केलेली ती घ्यायची. दुसरा काय कम्पेअर करायचा आहे C1 कम्पेअर करायचं आहे. ओके. सो इथे A इज इक्वल्स टू बी, A ग्रेटर दॅन B आणि A लेस दॅन B, म्हणजे हे दोन्ही काय होणार आहे कम्पेअर होणार आहे. सो करस्पॉन्डिंग त्याचं रिलेटेड आउटपुट घ्यायचा. समजा हा घेतला मी Y0 झाला, Y1 झाला. आता Y2 घेऊया. ओके. याला घेतला मी ॲज अ Y3 आणि याला घेतला ॲज अ Y4. आणि आता काय करायचं मला प्रोग्राम रन करायचा आहे. सो कर्सर PLC रन PLC. ठीक आहे. एक मिनिट. हा ऑफ कर. सो आता इथे काय दिसते बघा. हा पहिले तर मी काय केलं, याला मला ऑन करायचंय. हा
तुम्हाला काय दिसतंय बघा इथे काउंटर जेव्हा मी ऑन केलेला आहे इथे वाय झिरो जनरेट केलाय म्हणजे 0 to 10 काय झाला काउंट झालेला आहे. जेव्हा 0 to 10 काउंट होतो त्यावेळेस हा ऑफ आहे तोपर्यंत याची व्हॅल्यू काय जाणार आहे C0 इज ग्रेटर दॅन C1 मीन्स A इज ग्रेटर दॅन B. सो A इज ग्रेटर दॅन B काय झाला आउटपुट जनरेट झालेला आहे. सो ऍट द सेम टाइम आता समजा मी हा ऑन केला ऑन केला आणि परत ऑफ केला तरी काय होतंय कंडिशन अजून 20 पर्यंत काउंट नाही झाली कारण Y1 जनरेट नाही झाला. ज्या मोमेंटला Y1 जनरेट होईल त्यावेळेस मला आउटपुट कोणता पाहिजे A मस्ट बी लेस दॅन B. सो आपण चेक करूया होत आहे की नाही ऑपरेशन प्रॉपरली परफॉर्म. ठीक आहे सो ज्यावेळेस Y1 जनरेट होईल त्यावेळेस ऍक्च्युअल कंडिशन इथे चेक करता येईल. Y1 जनरेट का नाही होते एक मिनिट काहीतरी एरर असावा प्रॉब्लेम प्रोग्राम मध्ये चेक करते मी सांगते. आपलं काय ना बर बर निर्मळ पॉईंट समोर ऍड्रेस आहे माझा तिथे नाही तर तुम्ही या किंवा सांगा. आणि याच्या पूर्वी कोण होतं ज्यांनी मारलं त्यांचं काय नाव दुसरं कोण होतं आणखी तिथे?
बरं, सध्या पुरता प्रॉपर प्रोग्रामिंग किंवा काय नवेल एखादं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला समजून सांगेलच. आता फक्त काय करायचं समजून घ्यायचं की फंक्शन कसे होतात ते. ठीक आहे, तर इथे काय करावं लागतंय, सो फॉर एक्झाम्पल आता काय केलं मी, हा जो आहे हा स्टार्ट होतोय काउंट स्टार्ट झाल्यानंतर ऍक्च्युली Y0 ऑन व्हायला पाहिजे, पण इथे Y0 ऑन होताना दिसत नाहीये. पण मग सिम्पल एक्झाम्पल काय करायचं आपल्याला सध्या पुरता, हे इन्स्ट्रक्शन्स कसे वर्कआउट होतात, तर मी काय करणार आहे की जसं काही काउंटर ऑन केलेला आहे आणि तो लगेच मी क्लिअर पण केलाय. सो क्लिअर साठी मी काय केलं, ही हॉरिझॉन्टल लाईन कनेक्ट करून घेतली इकडे. सो इंडिकेट काय होतो, Y0 काय झाला, क्लिअर झाला. आणि हा पण काय ऑफ आहे. ठीक आहे, आता सध्या सगळे सिस्टीम ऑफ आहे. आणि आता समजा मी हा ऑन केला, चेक करू आपण, PLC सिम्युलेशन करू आणि रन PLC. सो इंडिकेट काय होतं, ए ची व्हॅल्यू इथे काय झाली, काउंटरची 0 झाली. सो 0 झाल्यामुळे हा काय झाला, A इज लेस दॅन B झाला. समजा मी हा पण क्लिअर केला, सो हा पण क्लिअर केला तर काय यायला पाहिजे, दोन्ही पण क्लिअर म्हणजे काय, दोघांच्या व्हॅल्यू काय झाल्या, 0 झाल्या. 0 झाल्या म्हटल्यानंतर A इज इक्वल्स टू B जनरेट व्हायला पाहिजे. त्यासाठी मला हा पहिले काय करावं लागेल, ऑन करावं लागेल. साठी रन PLC, PLC रन केला, हा ऑन केला, A इज इक्वल्स टू B जनरेट झालेला आहे. सो समजा आता मला काय करायचंय, A ग्रेटर दॅन B करायचा. सो त्याच्यासाठी याला 0 करून याला काय करावं लागेल, इथलं जे आहे ग्राउंडची वायर रिमूव्ह करायची, म्हणजे क्लिअरची व्हॅल्यू काय करायची, रिमूव्ह करू आपण. सो एंड सिम्युलेशन करू. ठीक आहे, एंड सिम्युलेशन करून इथली जी वायर आपण घेतली होती ती काढून टाकू. ठीक आहे, PLC सिम्युलेशन रन PLC. ठीक आहे, सो A काय आला, ग्रेटर दॅन B आला, कारण इथला काउंटिंग स्टार्ट झाले पण हा काय 0 आहे. सो A बिकम्स ग्रेटर दॅन B. सो समजते, हे बेसिक लेवलचं सांगितलंय. ऍक्च्युअल एखादा एक्झाम्पल घेऊन मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला प्रॉपर प्रोग्रामिंग समजून सांगेल. सध्या बेसिक लेवलला हे लक्षात राहू द्या की फंक्शन कसं होतंय, कंपॅरिझन कसं होतंय, मग बरोबर आउटपुट इथे तुम्हाला जनरेट होतोय. ज्यावेळेस मी याला क्लिअर केला, यालाही क्लिअर केला, तर त्यावेळेस A इज इक्वल्स टू B दाखवत होता. ज्यावेळेस मी याला क्लिअर केला त्यावेळेस हा काय दाखवतोय, A ग्रेटर दॅन B. आणि जेव्हा अप्परचा मी क्लिअर केला होता, म्हणजे हा 0 झाला होता आणि हा दाखवत होता काउंटिंग, तर त्यावेळेस तो काय झाला होता, A इज लेस दॅन B. सो बरोबर तिन्ही आउटपुट काय झाले होते, आपले जनरेट झाले होते. सो दिस इज नथिंग बट द कंपॅरिझन इन्स्ट्रक्शन्स. सो आतापर्यंत आपण सगळे इन्स्ट्रक्शन स्टडी केलेले. नेक्स्ट लेक्चर आता ऍक्च्युअल प्रोग्रामिंग कडे आपण जाणार आहोत. सो मी बरोबर छोटे छोटे आधी प्रोग्राम्स घेऊ आणि मग मोठ्या प्रोग्राम्स कडे जाऊया. सो याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स कसे घ्यायचे, फंक्शन्स कसे घ्यायचे हे समजलं असेलच. ही PV म्हणजे प्रीसेट व्हॅल्यू असते 30, ही प्रीसेट व्हॅल्यू आपण 20, म्हणजे काय की 0 to 30 काउंट करणार, 0 to 20 काउंट करणार. काउंट करताना हा कम्पेअर पण इथे होतं ऍट द सेम टाइम. सो त्याचं प्रॉपर लॉजिक जे आहे काउंटरचं, ज्यावेळेस ऍक्च्युअल म्हणजे 0 to 30चं इन बिटवीन, समजा मी ऑन केला तर काउंटिंग स्टार्ट होईल, हा ऑफ केला तर काउंटिंग ऑफ व्हायला पाहिजे. आणि ती काही जी व्हॅल्यू असेल त्या दरम्यानची, त्याच्यानुसार याने कंपॅरिझनचे ऑपरेशन्स परफॉर्म केले पाहिजे. सो त्याचं जे लॉजिक आहे मी ते नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे, सध्या पुरता आपण डायरेक्ट काय केलं, एक ते हायेस्ट व्हॅल्यू किंवा लोवेस्ट व्हॅल्यू, म्हणजे काय, एक तर डायरेक्टली आपण क्लिअर केला, एक क्लिअर करून दुसरा कम्पेअर केला, आणि मग त्यावेळेस त्याप्रमाणे आपल्याला A ग्रेटर दॅन B, A लेस दॅन B आणि A इज इक्वल्स टू B असे ऑपरेशन्स बघायला मिळाले. ठीक आहे, सो पुढच्या लेक्चरला मग ऍक्च्युअल प्रोग्रामिंग बघूया. सो याचं काय करा, घरी पहिले काम करा, विनप्रो लॅडरचं जे सॉफ्टवेअर आहे सगळ्यांनी डाउनलोड केलं का?
डाउनलोड केलं का सगळ्यांनी हे विनप्रो लॅडरचं सॉफ्टवेअर? होतंय की नाही? काही प्रॉब्लेम येत असेल तर कॉलेजला येऊन सॉफ्टवेअर घेऊ शकता. येस ऑर नो? सिस्टीम कोणाकोणाकडे? पार्थकडे आहे, दर्शना. ओके, अजून? दोघच? पूर्ण कॉलेजमध्ये दोघांकडे सिस्टीम आहे क्लासमध्ये? ठीक आहे. इन्स्टॉल करण्यामागचं रिझन असं की ज्यावेळेस मी प्रोग्राम करणार आहे ना, ऍट द सेम टाइम तुम्ही पण प्रॅक्टिस करा. सायमल्टेनियसली समोर जर बघा आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी समजून घ्या. काहीच डाऊट राहणार नाही, कारण मोठे मोठे प्रोग्राम्स आपल्याला बघायचे आहेत. सध्या आपण नॉर्मल 2-2 रंग्स वाले प्रोग्राम्स बघू, नंतर मग हळूहळू त्या रंग्स वाढत जातील. जसं जसं तुमचे न्यूमेरिकल्स येतील, प्रोग्राम्स येतील, तसं तसं. त्यामुळे सगळ्यांनी डाउनलोड करून ठेवा. काही प्रॉब्लेम आला तर कॉलेजला येऊन तुम्ही घेऊ शकता.